मित्रांनो, कोणत्याही निवडणुका म्हटल्यानंतर आपण विचार करत असतो की कोणाच्या हातामध्ये सूत्र द्यायची. काही वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये सूत्र देण्याचा निर्णय देशाने घेतला आणि त्यामागे आम्ही अनेक जण उभे राहिलो. तुम्ही आम्हाला साथ दिली. परंतु त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या. आज देखील देशामध्ये एनडीए सरकारबरोबर आम्ही आहोत. देश त्यांच्या हातात सुरक्षित आहे आणि म्हणून आपण त्यांचा आदर सन्मान करतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि मी आमच्या हातामध्ये तुम्ही राज्याची सूत्र दिली. आज राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. ही निवडणूक ही स्थानिक निवडणूक आहे. ही माझ्या पुणे महानगरपालिकेशी निगडीत, तिकडं माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी निगडीत आणि महाराष्ट्रातल्या इतर 27 ठिकाणी त्या शहराशी निगडीत आहे. गेल्या 9 वर्षात ज्यांचा कारभार पुण्यामध्ये चालला ती त्रिमूर्ती, त्यांनी 9 वर्षामध्ये तुमच्या माझ्या पुण्यनगरीचं नुकसान केलं. पुण्यनगरीला जे काही बजेट होतं ते बजेट पण ते खड्डे बुजवायचे खर्च करू शकले नाही. ज्या कामाला पुण्याच्या दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागतं त्या अडचणी दूर करण्याच्या करता देखील ते कमी पडले. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं आता चेतन तुपे पाटील उभे, त्यांना आठवत असेल की त्या काळामध्ये मला वाटतं एसटीपीची काही टेंडर काढलेली होती आणि त्याच्यामध्ये गदारोळ झाला. एसटीपीचे सुरुवातीला त्या टेंडरची किंमत किती होती चेतन? एसटीपीची पहिली किंमत किती होती? पहिल्या टेंडरला तुम्ही विरोध केला त्याला? नाही, एकूण रकमेची जी काही रक्कम होती त्यामध्ये आवाज उठवण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर सेकंड टेंडर निघाली त्यावेळेस त्याच्यात कित्येक कोटी रुपये कमीने आली. ही वस्तुस्थिती आहे. पण याला जबाबदार कोण? आज तुमच्या माझ्या पुण्यातली आपली इंद्रायणी असेल, पवना असेल, ह्या नद्या स्वच्छ करायचं काम चाललंय. नदी सुधार कार्यक्रम चाललाय. परंतु आज त्याची गरज आहे. परंतु त्याच्यापेक्षा कुठली जास्त गरज आहे? माझ्या पुणेकरांना दररोज कॉर्पोरेशनचं पाणी मिळालं पाहिजे. आज किती टँकर माफी आहे? का नाही 9 वर्षात कमी केले? वरसगाव पंचायत खडकवासला टेमकरचं पाणी देत असताना पाणी कमी पडल्यानंतर भामासखेडचं पाणी आम्ही मंजूर करून दिलं. केंद्र सरकार, राज्य सरकारची जी मदत पाहिजे ती सर्व मदत केंद्राने केली, राज्याने केली. इथलं स्थानिक नेतृत्व कमी पडलं. माझं तेच म्हणणं आहे की मेट्रोला पैसे केंद्राने राज्याने दिले, त्यामध्ये जी गती ठेवायला पाहिजे ती गती ठेवायला इथलं स्थानिक नेतृत्व कमी पडलं. माझ्या पुणेकरांच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याच्या करता इथलं स्थानिक कॉर्पोरेशनचं नेतृत्व कमी पडलं. रोजचे रोज कचरा साफसफाई करण्याच्या करता कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेशनचे पदाधिकारी हे कमी पडले. आज देखील मी अनेक भागामध्ये, ह्या प्रभागामध्ये आम्ही रोड शो केला. अनेक उमेदवार आणि स्वतः चेतन तुपे पाटील माझ्याबरोबर होते. त्यावेळेस मी बघितलं घाणीचं साम्राज्य आहे. अहो, एवढं मोठं विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, पुण्यनगरीला एक वेगळा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर इथं फिरवला अशी इतिहासात नोंद आहे. आणि असं असताना ते शहर रोज झाडलोट केली जात नाही. त्याला जबाबदार कोण? आज ट्रॅफिक समस्या आवासून उभी राहिली, त्याला जबाबदार कोण? हो का गजर वाजायला लागला. मित्रांनो, हा गजर का वाजतो?
आपण सकाळी उठताना मोबाईलवर गजर लावतो सकाळी उठायला का तर उठ आता सकाळ झाली कामाला लाग. तसा आत्ता गजर हाल वाजला की अजित पवार ह्या मतदार बंधू भगिनींना सांग उद्याच्या 15 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायचंय. पुणेकरांनो उठा, माझ्या लाडक्या बहिणींनो उठा आणि कुठलाही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार नका करू. तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या पोराबाळांचा विचार करा. कुणाच्या हातात सूत्र दिली आणि काय केलं यांचं ह्याच्याबद्दल कोण जबाबदार आहे. फ्लायओव्हर करायला पाहिजे होते ते फ्लायओव्हर होईना. इतर ज्या मूलभूत गरजा पूर्णत्वाला नेला पाहिजे होत्या त्या नेल्या नाही. सांस्कृतिक राजधानी इथं विठ्ठल पाटील तुपे पाटील सभागृह आज जाऊन बघा कशा पद्धतीचं आहे आणि बाकीची सभागृहाची काय अवस्था आहे. अहो कित्येक जण माझे तिथं त्या नाटकामध्ये काम करणारे कलाकार अभिनेते अभिनेत्री भेटल्यावर मला सांगतात की दादा तिथं जावत नाही, इतकी तिथली दुर्दशा आहे. नगरपालिकेच्या कारभाऱ्यांनी तिथं लक्ष द्यायला नको. त्यांच्या कुठं खिशातनं पैसे जायचे होते, कॉर्पोरेशनचे पैसे जाणार होते. कॉर्पोरेशनचं बजेट 12,600 कोटी रुपयाचं होतं यंदाच्या वर्षीचं. पुढच्या वर्षी ते आणखीन वाढेल. अहो तुम्ही खर्च कुठं करायचा त्याला प्राधान्य द्या ना. आज ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मित्रांनो मी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्याच्यात डॉक्टर अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, त्यामध्ये आमचे बाकीचे विशाल तांबे असतील किंवा अशोक आपले अंकुश काकडे असतील किंवा आमच्याकडनं मी असेल, चेतन तुपे पाटील असतील, सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आम्ही सगळेजण असू. आम्ही ह्यामध्ये उमेदवार देत असताना एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा कारभार चालवत असताना मित्रांनो मध्ये 10 वर्ष तुम्ही माझ्याकडे पूर्ण बहुमत दिलं नाही. 2007 ते 2017 पण त्या 10 वर्षात मी वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं. तुम्ही पहा त्या काळामध्ये अल्पसंख्याकामध्ये मोडणारा शीख समाज त्या मोहनसिंग राजपालांना आम्ही ह्या पुणे शहराचं महापौर केलं की नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललोय. मी नुसतं भाषण करत नाही, आम्ही कृती करतो. त्याच्यामध्ये आपल्या इथली भगिनी त्यामध्ये राजलक्ष्मीताई भोसले यांना आम्ही महापौर केलं. आमची वैशालीताई त्या बनकर हिला आम्ही महापौर केलं. आज आमची चंचलाताई कोदरे हयात नाही पण त्या माझ्या भगिनीला आम्ही महापौर केलं. प्रशांत जगताप त्याचं मी टाळणी लागलं झालं पण त्याला आम्ही महापौर केलं. त्यामध्ये दत्ता धनकवडे यांना बरोबर मीठ लागलं त्यांना आम्ही महापौर केलं. सांगायचं तात्पर्य वेगवेगळ्या सहकाऱ्यांना आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मित्रांनो केला. माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष आदिवासी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, बहुजन समाज ह्या वेगवेगळ्या घटकाला, अल्पसंख्याक समाज यांना महापौर पद, स्टँडिंग कमिटी पद, त्याच्यामध्ये सभागृह नेता पद आम्ही दिलं ना. आम्ही बोलतो ते कृतीत करून दाखवतो. परंतु आत्ता मात्र जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ कशी निर्माण होईल, दुरावा कसा निर्माण होईल, भावनिक मुद्दा कसा काढता येईल. अरे सगळं जाती धर्म पंथ त्यांची श्रद्धास्थानं ही आपल्याला सगळ्यांना वंदनीय पूजनीय, त्याबद्दल आपण बापदादांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी जाती भेद केला नाही, महाराजांनी कधी मनभेद केला नाही. सगळे मावळे आपले समजून वेगवेगळी जबाबदारी टाकली. त्या रस्त्याने आम्हाला जायचंय, आपल्याला जायचंय.
त्याच्यात आपलं भलं आहे, त्याच्यात आपल्या पुढच्या पिढीचं भलं आहे, त्याच्यात आपल्या पुण्यनगरीचं भलं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 165 उमेदवार देत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अनुभवी काही नवे चेहरे, कारण अनुभवी लोक पण तिथं पाहिजेत महानगरपालिका चालवायला. उद्याच्याला सगळेच नवे असतील तर काही अडचणी निर्माण होतील. आणि त्याच्यामुळं आम्ही इथं 14 मध्ये सुमन सोमनाथ गायकवाड ह्या आमच्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ती पहिल्यांदाच म्हणजे नवी पाटीकोरी आहे, तिची पाटीकोरी आहे. त्या भगिनीला सुरुवातीला आम्ही संधी देण्याचं काम केलेलं आहे. दुसरे आमचे संदीप कैलास कोदरे मामा, आमच्या मामाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. मामाच्या चिरंजीवाला, कैलास मामाच्या चिरंजीवाला. काही गडबडीत जरा चुकतं, समजून उमजून घ्या मला. असं काय आकाश पाताळ एकत्र झालं नाही. मी मुद्दाम म्हणलं मामाला की तुमची माझ्या सभेकडं लक्ष आहे का बोलण्याकडं, पण मला कळलं की तुम्ही बारकाईनं माझं भाषण ऐकताय. तर कैलास मामांच्या चिरंजीवांना, संदीपजींना आपण उमेदवारी दिली. नवी कोरी पाटी आहे. आमच्या सुरेखाताई चंद्रकांत कवडे तिसरी टर्म आहे, तिसरी टर्म. ह्या माझ्या भगिनीला अनुभवी म्हणून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि चौथे आमचे बंडू तात्या. बंडू तात्या, आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे. अलीकडं काका पुतण्या फार गडबड चालली आहे. माझ्याकडं नाही, तिकडं माझ्याकडं सगळं बरं चाललंय. आता तुमच्या मनात आहे तसं चाललंय, काळजी करू नका. पण आमच्या बंडू तात्या सुनील जयवंत गायकवाड हे उपमहापौर होते पूर्वी. चौथी टर्म आहे आमच्या तात्याची. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं काही अनुभवी काही नव्या दमाचे. 15 मध्ये आमची जोशीला जितीन कांबळे ह्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली. तिची खूण घड्याळ आहे. ह्या सगळ्यांचं घड्याळ घड्याळ घड्याळ. त्याच्यानंतर ब मध्ये पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर त्यांची पहिली टर्म आहे, त्यांना आम्ही उमेदवारी दिली. ओबीसी इतर मागासवर्गीय समाज सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरी आमची शिवानी रुपेश तुपे पहिली टर्म आहे, त्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर आमचे अजित दत्तात्रय घुले ह्याची पहिली टर्म आहे. काही तरुणांना आम्ही संधी दिली. त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे, थोडी दाढी पांढरी व्हायला लागली, ती माझ्यासारखी काळी करत नाही, त्याला शिकवतो मी नंतर. त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे, आता काय करायचं. कुठे गेला काका. मित्रांनो, आपल्या अजित दत्तात्रय घुले. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांनो, बाबांनो, पॅनल टू पॅनल मतदान करा. तुम्हाला जर आपल्या पुणे महानगरपालिकेचा बदल हवा असेल, दोन्ही राष्ट्रवादीचा महापौर करायचा असेल, तर ते तुमच्या पवित्र मतामध्ये, बटनामध्ये ही ताकद आहे जी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्यामुळं तुम्ही पॅनल टू पॅनल करा, अजिबात कुणाचं ऐकू नका. यामध्ये 16 मध्ये आमची वैशाली सुनील बनकर ही जी तिसरी टर्म आहे, महापौर म्हणून तिनं चांगलं काम केलंय आणि त्याच्यामुळं तिला आम्ही संधी दिलेली आहे. त्याच्यानंतर वर्षा प्रशांतदादा पवार या भगिनीची माझी पहिली टर्म आहे. भावकी आहे, कुठंतरी भावकी द्यावी लागते. त्याच्यामुळं पवाराशिवाय कसं चालेल, तिथं कोणतरी पवार आत पाहिजे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण वर्षाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि कमलेश आबा कापरे ह्याला पहिल्यांदा दिलेली आहे. ह्याच्या आधी आबाला देऊन बघितलंय, आता म्हणलं तरुणाला द्यावं आणि म्हणून ह्याला पहिली टर्म दिलेली आहे. आणि अनुभवी योगेश दत्तात्रय ससाणे यांना दुसरी टर्म आहे. अतिशय अभ्यासू, अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करणारा एक सहकारी
म्हणून आपली योगेश दत्तात्रय ससाणींची ओळख आहे. मी अनेक त्यांच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे. अनेक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सगळेच काम करतात, परंतु आमचे योगेशजी पण काम करतात. त्यांना अनुभवाचा फायदा आपल्या महानगरपालिकेला होणार आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर 17 मध्ये अशोक धाकू कांबळे या आमच्या सहकार्याला दुसरी टर्म आहे, त्यांना आपण अनुभवी म्हणून उमेदवारी दिलेली आहे. त्या आमच्या अशोकरावांना आपण संधी द्या. आमच्या हेमलता निलेश मगर यांची दुसरी संधी आहे, त्या माझ्या भगिनीला आपल्याला तिथं संधी द्यायची. निलेश पण मागे उपमहापौर होऊन गेला, आपल्याला हेमलताताई अनुभवी म्हणून आम्ही तिथं संधी दिलेली आहे. आमची संगीता दत्तात्रय बुवा तुपे ही आमची प्रथम संधी यांना मिळालेली आहे. नवी पाटी, कोरी पाटी. हा हा अरे थांब ना, काहींना वेगळ्या पदावर बसवायचंय, त्याच्यामुळे माझा विचार चाललाय. त्याच्यामध्ये आनंदा अण्णा अलकुंठे चौथी टर्म. वच्छा रे वच्छा, घड्याळ वच्छा, त्या आमच्या आनंदला आम्ही उमेदवारी दिलेली. चौथी टर्म आहे. समाज मोठा माग आहे, अतिशय मनापासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. आता 41 मध्ये अश्विनी योगेश सूर्यवंशी ह्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. वेगवेगळ्या घटकातले, काही मध्यमवर्गीय, काही सर्वसामान्य कुटुंबातले, काहींची आर्थिक परिस्थिती बरी असणार आहेत, असे सगळ्या घटकातले वेगवेगळ्या जाती धर्माच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यात माझ्या बहिणीला आम्ही उमेदवारी दिली. निवृत्ती ज्ञानोबा बांदा या एका अनुभवी व्यक्तीला, इतके दिवस टोपी घालत होता, म्हणलं टोपी काढून टाका अण्णा. म्हणलं टोपी काढल्यावर तुम्ही तरुण दिसता, टोपी काढूनच टाकली. आता अण्णांना ही आपली शेवटची संधी आहे, त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची मनापासूनची अण्णाची इच्छा आहे. सतत त्यांनी मला बोलून दाखवली. आणि काही अनुभवी लोक, वयस्कर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे काही प्रतिनिधी पाहिजे, म्हणून सर्व वयोगटातल्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. तिसरे आमचे श्वेता सचिन घुले. सचिन एक फार उन्नरी कार्यकर्ता, परंतु सचिनला आम्हाला संधी देता आली नाही. सचिन म्हणला की माझी बायको माझ्यापेक्षा चांगलं काम करते, बघ म्हणलं श्वेताताईंना आपण उमेदवारी देऊ. त्याच्यामुळं श्वेताताई तिथलं प्रथम प्रतिनिधित्व करणार आहे. आणि सय्यद फारुख यासीन यांची दुसरी टर्म आहे, कुठे गेलं, त्यांना आपण उमेदवारी दिलेली अनुभवी म्हणून. हे अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय, हे आमचे सगळ्या लोकांच्याकडे नजर टाकली उमेदवारांच्याकडं, तर सर्व घटकातले उमेदवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेल्या तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतील. मित्रांनो, आम्ही कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवरच आमची सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे. आम्ही आता तुमच्या देखत बेरीजाचं राजकारण केलं. काही काळ आमच्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांनी, मान्यवरांनी त्याच्यातनं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झाली. त्यांना आता प्रवेश दिलेला आहे. पुणे शहराच्या विकासाच्या साठी स्थानिक कारभार ज्यांच्या लोकांच्या हातात आहे त्यांचा भ्रष्टाचार आपल्याला रोखायचा आहे, वायफळ खर्च आपल्याला थांबवायचा आहे. आणि त्याकरता आम्ही दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन एकत्र उमेदवार देण्याचं काम केलंय. पण ह्याच्यामध्ये काहींचे फॉर्म राहिले. परवा रोहित एका ठिकाणी आलेला होता, तिथं त्याला पूर्णपणे माहिती नव्हती आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये तिथं 4 लोकांना घड्याळ आहे, तरी देखील 2 जण तुतारीचे चिन्ह घेऊन उभं आहे, त्यांना तुतारीचा पाठिंबा नाही. त्यामध्ये ते बंडखोर आहे, त्यांचं चिन्ह काढून घेण्याची मुदत संपली. आपले अधिकृत उमेदवार तिथं वर्षा प्रशांत पवार
आणि कमलेश कापरे हेच तिथं आहेत, ह्या पद्धत कमलेश आबा कापरे, त्याच्यामुळं कुठंही गैरसमज करून घेऊ नका, अशी माझी आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना मतदार बंधूभगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, तुम्ही जर पुण्याचं बघितलं तर ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे आणि ही केवळ पुणे शहराचा परिसर ही भूमी नाहीये, तर ही संस्काराची राजधानी आहे. आपल्या महाराजांच्यावर पण संस्कार शिवाजी महाराजांच्यावर ह्याच भूमीमध्ये झाले. इथंच राजमाता जिजाऊंनी त्यांना धडे त्यांचे गिरवले आणि त्याकरता आपल्याला नवीन पिढीला पण पुढे द्यायचं आहे. हडपसरकरांनो, ह्या प्रभाग क्रमांक ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनो 14, 15, 16, 17 आणि 41 मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण जर कुठं वेगळा विचार केला तर परत आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्याच्या करता कुणी त्याच्यामध्ये मदत करू शकणारा नाहीये, हे आपण लक्षामध्ये घ्या. आम्ही जसे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, समोरच्यांनी काय उमेदवार दिले. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी आज तिकडं फिरत होते, त्यावेळेस वैशाली बनकर आणि इतर माझे कार्यकर्ते सुनील वगैरे सांगत होते की दादा, ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेले आहेत तिथं त्यांचे पती मटका व्यावसायिक आहेत. मटका आकडा काढायचा आहे, आकडा. आता आकडा काढायचा आहे का पुण्याचं भलं करायचं आहे? अशा जर लोकांना, त्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांना जर आपण विचार केला तर मग काय आपलं होणार आहे त्याचा विचार आपणच करा. त्याच्यामध्ये एका पक्षाच्या सहकाऱ्यांनी तिथं अ गटातले उमेदवार एक आहेत, त्यांचे तर ते कुविख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याबरोबरच ते फोटो आहेत. त्याच्या संदर्भामध्ये ओवाळताना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना अशा पद्धतीनं ते फोटो आहेत. हे पण मी तुम्हाला, ते फोटो कुठे गेले, हो का, हे फोटो हा सूर्य हा जय थवे, ही पद्धत. आणि पट्ट्या तर याला कुणी मदत केली तुम्हाला माहिती आहे, आणि हे बाबा परदेशात पडून गेलाय आणि का हसतमुख दाखवतोय. स्वतःही टोपी घातली आणि दुसऱ्यालाही टोप्या घातल्यात आणि ह्या आमच्या भगिनी त्यांना ओवाळतायत, हे कुविख्यात गुंडाच्या बरोबर. असं जर पुण्याचं झालं तर काय पुण्याचं होणार आहे याचा विचार तुम्हीच त्या ठिकाणी करा. मित्रांनो, एकंदरीत मला आपल्याला हेच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझं पुण्याच्या संदर्भात, माझंही पुण्यात घर आहे, तुमचंही सगळ्यांचं पुण्यात घर आहे. आपण शेवटी पुणेकर आहोत, आपण ह्या जिल्ह्यातले सुपुत्र आहोत. आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे. जसं देशात महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे तसं जिल्ह्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पुणे जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे. त्याकरता आपल्याला मेहनत घ्यायची, त्याकरता आपल्याला काम करायचं आहे. पुणे हे महाराष्ट्राचं ग्रोथ हब आणि देशातील फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून ओळखली जाते. आज आम्ही काही ठिकाणी गेलो, काय अवस्था आहे, रस्ते नाही, पाणी नाही, तिथं दुर्गंधी, कचरा. हे काम महानगरपालिकेचं नाही आहे का? काय नाही केलं? कोण जबाबदार आहे? आता ती विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज पुण्यामध्ये 50 लाखाहून अधिक नागरिक वास्तव्याला आहे, तरी पुणेकरांना रोज पाणी दिलं जात नाही. जलसंपदा विभाग म्हणतो आम्ही 300 लिटर माणसी पाणी देतोय आणि कॉर्पोरेशन म्हणतं एवढं आम्हाला पाणी मिळत नाही. एकमेकांच्या वर टोलवा टोलवी चालली. 22 TMC पाणी दिलं जात आहे. ही अवस्था आहे. 2017 नंतर पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हे विठ्ठल तुपे पाटील सभागृह केलं. यांनी नंतरच्या काळामध्ये कुठलं सभागृह केलं सांगा ना? त्याच्यामध्ये ज्यांची सत्ता आली त्यांनी त्याला खीळ इथल्या स्थानिक नेतृत्वाने घातली. त्याच्यामध्ये
पुण्याचा मोठा विकास झाला असं सांगताय, मात्र वास्तव काय? कचरा डेपो आणला बघा. या पद्धतीनं आता मला माहिती दिली की काळे बोराटे नगरमधील सांस्कृतिक भवन आणि डांगमाळी मळा येथील जिम या महानगरपालिकेचे असून ते भाड्याने देतात आणि तिथं पैसे घेतात. अरे बहादर, 60 कोटीचा विकास कामांमध्ये न केलेल्या कामांची बिलं काढली. ही अवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर सही न केल्याने ससाडी नगर व हडपसर वेशीवरील पुतळा बसला नाही. अरे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या करता तुम्ही सही करत नाही असल्याचं तर अजिबात बटन दाबू नका. त्याला कळलं पाहिजे शिवाजी महाराज म्हणजे कोण. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे, आमचं दैवत आहे, आणि त्यांच्याकरता तुम्ही सही करत नाही. कसली मस्ती आली तुम्हाला? ती आता 15 तारखेला काढू. 2017 ते 22 पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती 5 वर्षामध्ये 2200 मेट्रिक टनाचा नवीन कचरा प्रकल्प हडपसरवर लादला. का लादला? ही तुमची कामाची पद्धत. हडपसरमध्ये माणसं राहत नाही, त्यांना स्वच्छ हवा नकोय. ही जे काही चाललंय ना, ह्याला आपल्याला आळा घालायचा आहे. आणि मी तरी पिंपरी चिंचवडला विकास काय असतो आणि देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून माझ्याकडं पिंपरी चिंचवडची सूत्र होती. त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी योगेश बल महापौराला तिथं पुरस्कार दिला. असे काम करणारी आम्ही माणसं आहोत. हडपसरकरांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाचा नाही. सकाळी 6 वाजल्यापासून मी काम करतो. आपल्याला आळस नाही, आपल्याला कुठलं व्यसन नाही. कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही. टेस्ट पाणी दूध जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो, हार्ड ड्रिंक्स घेत नाही. हा मी छाती ठोकपणे सांगतो, जे आहे ते आहे. काय कुणाच्या बापाला घाबरायचं? त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये उघडे पडलेले विकासाचे दावे, पुन्हा पाऊस पडला यांनी ओढे नाले अनेकांनी अडवले. बिल्डर लोकांना ह्यांचाच वर्धा असतं. त्याच्यामध्ये पाण्याने जायचं कुठं? पाऊस जास्त पडल्यानंतर पाण्याला प्रवाह तर जायला जागा पाहिजे, त्यामुळे रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे माझ्या पुणेकरांची काही घरं पाण्यामध्ये जातात. यांचा नियोजन शुद्ध कारभार ज्या 9 वर्षात ज्यांच्याकडे सूत्र होती त्यांचा अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलं, रस्ते वाहतूक ठप्प झाली, पुण्याच्या मुंबईसारखे हाल झाले. जसं मुंबापुरी ही पाण्यामध्ये गेली तशा पद्धतीनं आपलं पुणे पाण्यामध्ये यांनी घालवलं. आंबिलोडा आंबेगाव परिसरात झालेल्या पुरामुळं काय नुकसान झालं, पुणेकर अजूनही ते विसरलेले नाहीये. हे सर्व पुणे महानगरपालिकेच्या चुकांच्यामुळे झालं. इथं महापौर 1 आहे, महापौर 2 आहे माझे. त्यांना विचारा की किती अधिकार असतो. तो अधिकार सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता वापरायचा असतो. ही कामाची पद्धत असते, परंतु ते तसं केलं गेलं नाही. अतिक्रमण दरवर्षी अतिक्रमण पुण्यामध्ये वाढतंय. दरवर्षी ओपन स्पेस या शहरातमध्ये वाढताय. शहरातील अनेक नदी नाल्यांच्यावर त्या ठिकाणी अतिक्रमण वाढलंय. त्यामुळं दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो आपल्याला दूर करायचा आहे. त्याकरता सत्ताधाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही. म्हणून माझी विनंती आहे, ह्या दोन्ही राष्ट्रवादींनी उभ्या केलेल्या ह्या नगर उमेदवारांना तुम्ही नगरसेवक बनवा. मी यांचं कारभारी पद घेणार आहे. मी अजिबात कुठं हायगाई करणार नाही. माझे नगरसेवक नगरसेविका चुकले तरी मी त्यांना सांगेन इथं चूक झालेली. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, देवस्थानच्या जमिनी इथं अतिक्रमण झालेले तो काढायचा प्रश्न असेल, कुठं रस्ते रुंदीकरण करण्याचा प्रश्न असेल, आम्ही हॉकर्सच्या करता पर्यायी व्यवस्था करू, हॉकर झोन निर्माण करू. आम्हालाही कळतंय की ज्यांचा दिवसभर धंदा झाल्यानंतर संध्याकाळी त्याची चूल पेटती
त्याला मोठे मोठे शॉप्स घेता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्याला व्यवस्थितपणे मला आठवतंय आमच्या राजलक्ष्मीताईंनी तिथे छोटे छोटे गाळे केले होते. कुठलं ते मिनी मार्केट, ते सगळं रस्त्यावर बसायचं, त्यांना वाऱ्यावर नाही सोडलं. छोटं का होईना प्रत्येकाला त्या मार्केटमध्ये गाळा दिला. आजही तिथे दिसतोय. भाजी मंडईवाले कुठेही बसतात. आत्ता मला दाखवलं, शेवटी पुलाखाली बसवावं लागलं, नाहीतर तो आपला रस्ताच अडवला जायचा. भाजी तर पाहिजे, फळं तर पाहिजे, परंतु त्याची सोय करा ना. शेवटी मूलभूत गरजा आहेत ह्या, त्या कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये पुणे मेट्रोचं भूमिपूजन डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुणे मेट्रो मंजूर झाली. त्याच्यानंतर आपले दोन्ही महापौर पुणे आणि पिंपरी चिंचवडचे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर येऊन सभा घेतली. त्यावेळेस त्याचं भूमिपूजन झालं. आज ज्या पद्धतीनं ते काम फास्ट व्हायला पाहिजे, त्यामध्ये पुण्यामधले जे काही कॉलम उभे करायचे त्याकरता सर्व्हिस, त्याच्यामध्ये केबल असेल, पाईपलाईन पाण्याची असेल, ड्रेनेजची असेल, अनेक काही वेगवेगळ्या पद्धतीनं डक्ट असतील, ते कामं लवकर होत नाही आणि त्याच्यामुळं त्याला विलंब लागतोय. हे महानगरपालिकेचं अपयश आहे. पुण्यात 110 किलोमीटर मेट्रोचं जाळं प्रस्तावित आहे. सध्या 33 किलोमीटर कार्यरत आहे. येत्या काही दिवसात आम्ही प्रयत्न करतोय की 25 किलोमीटर तरी पूर्ण कसं करता येईल. आणि पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी योग्य लक्ष न दिल्यामुळं सुरुवातीला मेट्रोची गती आणि नियोजन ह्याची अंमलबजावणीचा अभाव झाला. म्हणून आपल्याला प्रचंड वाहतुकीला सामोरं जावं लागतंय. जिथं 15 मिनिट लागायचे तिथं 1.5 तास लागतोय. वेळ जातोय. पेट्रोल डिझेल ते त्याच्यामध्ये जास्तीचं जळतंय, प्रदूषण वाढतंय. आणि त्या सगळ्याचा विचार करून मी त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे, राष्ट्रवादीनं जाहीरनामा दिला, वचननामा दिला, त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये असं ठरवलेलं आहे की इथून पुढं पुणेकरांना मेट्रो आणि PMPML बस मोफत द्यायची. त्याच्यात रिक्षावाल्यांना असा प्रचार केला जातो की तुमचा रिक्षाचा धंदा बसेल. अजिबात नाही. मेट्रोमधनं एखादी व्यक्ती उतरली, त्याचं घर काय मेट्रोला चिटकून नाही, सगळ्यांचंच. ते कुठंतरी किलोमीटर 1.5 किलोमीटर असेल, तिथनं तर तेवढं तो रिक्षाने जाणार. उलट रिक्षाला रस्ते मोकळे होतील. काही लाख वाहनं आणि जामिंग होत आहे. फुकट म्हणल्यानंतर लोक मेट्रोचा जास्त वापर करतील, PMPMLचा वापर करतील. मेट्रोने जाताना पोल्युशन होणार नाही, कारण इलेक्ट्रिकवर आहे. आपली PMPML ई व्हेकल आहे, त्याला फक्त बॅटरी चार्ज करावी लागते आणि CNG आहे. त्याच्यामध्ये पोल्युशन कमी होतच नाही जवळपास. आणि त्याच्यामुळं आज आपल्या हवेचा प्रदूषणाचा जे काही वाढलंय प्रदूषण हवेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला मला त्रास होतोय. व्हायरल इन्फेक्शन, घसे बसतायत, लोकांना दवाखान्यात जावं लागतंय. हे एक प्रकारचं आपल्याला आयुष्य कमी करण्याचं काम आहे. त्याला हे अतिशय चांगला पर्याय. आता हे म्हणतात अजित पवारनी कुठं कॅबिनेटला निर्णय घेतला. अरे कॅबिनेटला राज्याचे निर्णय घ्यायचे असतात. अरे बाबा, महानगरपालिकेचे निर्णय महानगरपालिका घेते. हे 2 महानगरपालिका निर्णय घेणार. त्याकरता महानगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या हातात द्या. तिकडं वर्षाला 200 कोटी टाकावे लागतील, इथं 300 कोटी टाकावे लागतील आणि ह्या पद्धतीनं ते काम करावं लागेल. त्याच्यात वाईट काय? आणि ह्यांनी मात्र सांगितलंय ह्यांच्या जाहीरनाम्यात समोरच्यांनी 75 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना मोफत प्रवास. माणसाने जन्माला आल्यानंतर कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, तोपर्यंत मध्येच गचकायचं. मी म्हटलं कशाला 75 वर्ष थांबायचं. जन्माला आलं की लगेच त्याला मोफत, त्याच्या आईलाही मोफत, त्यालाही मोफत, त्याच्या बापालाही मोफत. काय वाईट काय? आणि त्याच्यातनं आपली बचत होती. मी आता वेळ नाहीये कारण मला पुढची सभा आहे. मी प्रेसमध्ये सांगितलंय, चेतन पाटील होते, बाकीचे सगळे होते, त्यांनी ऐकलंय. त्याच्यामध्ये पत्रकार जास्त प्रश्न मला विचारू शकले नाही. इतका मुद्देसूद त्या ठिकाणी सांगितलंय. या गोष्टीचा विचार देखील
आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आता हे म्हणतात मग ह्यांनी 75 वर्षाच्या वर्षांना जाहीर केलं, ह्यांनी कुठं कॅबिनेट निर्णय घेतला? म्हणजे ह्यांनी काही केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर मात्र हे कसं केलं? ते मला पाहिजे तसं केलं. कारण मी लाडक्या बहिणींना जी योजना दिली ती आम्ही राबवून दाखवली. माझ्या शेतकरी समाजाला 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटारला झिरोचं लाईट बिल आम्ही चालू ठेवलंय. विचारा शेतकऱ्यांना, इथंही काय माझे शेतकरी असतील, माझ्या शेतकऱ्यांची मुलं असतील, माझ्या सुना शेतकऱ्यांच्या असतील, मुली असतील, जावई असतील, विचारा. जे आम्हाला करता येण्यासारखं आहे तेच आम्ही जाहीरनाम्यात दिलं. मला काहींनी सांगितलं 24/7 टाका रोज पाणी, 24/7 म्हणलं अजिबात नाही. 24/7 कुणी लगेच पाणी देऊ शकत नाही. पहिल्यांदा दररोज तर मिळू द्या, लगेच 24/7. त्याच्यामुळं व्यवहाराने मी हे मुद्दे मांडलेले. मी एकट्याने नाही, आम्ही फार विचारांती अनुभवाचे लोक वगैरे सगळे घेऊन ते केलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच मुळा मुठा नदीच्या स्वच्छतेला अपयश आलेलं आहे. स्वच्छता करता आलेली नाही. जायकाकडनं करोडो रुपयाचा निधी आणला, नद्याचं शुद्धीकरण प्रभावीपणे झालं नाही. ह्याच्यामध्ये थेट महानगरपालिकेचे अपयश आहे. याला जबाबदार कोण? महानगरपालिका नाही? महानगरपालिकेचे कारभारी नाही आहे? पाणी टंचाईचे यांचेच टँकर माफिया, यांचेच बगल बच्चे. मगाशी वडगाव शेरीला सभा झाली, त्याच्यात समोरचा एक उमेदवार टँकर माफियावाला उमेदवार दिलाय. ती कशाला टँकर कमी करेल? ती तर उलट तिथं गेल्यावर सांगेल वॉल सोडणाऱ्याला, तिकडं वॉल सोडू नको, माझे टँकर तिकडे जास्त जातात. असं करणार ना तो, त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न बघणार. अरे माझ्या पुणेकरांच्या पोटापाण्याचा कोण बघणार? ते हे सगळे बघणार आहेत आणि त्याच्यावर लक्ष मी ठेवणार आहे. त्याकरता मला आपले सगळ्यांचं पवित्र मत हवंय. पुणे महानगरपालिकेसाठी आम्ही हमीपत्र जाहीर केलंय आणि त्यामध्ये पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अष्टसूत्री कार्यक्रम, मला वाटतं विठ्ठल आपल्या चेतन पाटलांनी त्याच्यात 5 काहीतरी सांगितलं. नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिक मुक्त, खड्डेमुक्त आपलं पुणे महानगरपालिकेचा परिसर, 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्याच्या दर्जात सुधारणा, नियमित स्वच्छता. इंदूर जसं देशातलं पहिल्या क्रमांकाचं शहर आहे. आता मी DPDC मधनं लोणावळा, चाकण आणि बारामती हे घेतलंय, ते मी करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातनं पण मला अनुभव येईल आणि त्या अनुभवाच्या जोरावर मला पुणे आणि पिंपरी चिंचवड पण करायचे. तुम्ही साथ दिली तर. त्यामध्ये हायटेक आरोग्य सुविधा पुणे शहरामध्ये एवढं पुणे शहर विस्तृतपणे वाढलंय. 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक, ज्याला लहान आजारी OPD मध्ये जायचंय, त्याकरता गरीबातल्या गरीब माणसाला ते राजमाता जिजाऊ क्लिनिक उपयोगी पडेल. प्रदूषण मुक्त PMC, हवामानाचा अभ्यास करून दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना, ते मोफत मेट्रो आणि PMPML हे त्याचाच एक भाग आहे. त्याच्यातनं मी तुम्हाला दाखवीन. आत्ता तर रेकॉर्डला आलेलंच आहे की प्रदूषण कुठल्या स्तरापर्यंत गेलेलं आहे आणि हे सुरू झाल्यानंतर प्रदूषण कसा तो स्तर प्रदूषणाचा कमी कमी होतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळं आम्ही काही चुकीचं सांगत नाही. ह्याच्यामध्ये ही 5 कामं आम्ही करणार आणि 3 कामं अधिक जादा माझ्या पुणेकरांच्या करता करायचं आम्ही ठरवलेलं आहे. झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्कांना प्राधान्य द्यायचं, पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व. कारण गरीबातल्या गरीब माणसाला पण स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. पंतप्रधान आवास योजना, राज्य सरकारची त्याच्यामध्ये आवास योजना, ह्याची सांगड घालून, वेळ पडली तर काही महानगरपालिकेची रक्कम घालून त्यामध्ये माझ्या गरीबाला हक्काचं घर देऊन माझ्या पुणे शहरातला, आपल्या पुणे शहरातला बकालपणा आम्हाला कमी करायचा आहे. तो भाषणात सांगून होणार नाही, तो कृतीत आणावं लागेल. आणि त्याकरता हे सगळे बहादर माझ्या बहिणी, माझे बांधव जीवाचं रान करतील. त्याकरता आम्ही त्यांना उमेदवारी दिली. ज्यांना उमेदवारी दिली ते त्यांच्याच तोडीचे होते, पण जागा मर्यादित होत्या म्हणून हा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. इतरांना पण मी त्यांचा मान सन्मान ठेवीन. त्यांनी रुसू नये, फुगू नये
ह्याच लोकांचं काम करावं आणि घड्याळ राष्ट्रवादीच्या दोन्ही सरकारचा दोन्ही पक्षाचा त्या महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये द्यावी. त्यामध्ये पुणेकरांच्या उत्तरदायित्व ते म्हणजे सर्वांसाठी मेट्रो आणि PMPML बस मोफत. 1 एप्रिल 26 पासून 500 चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता करातनं मुक्तता. गरीब आहे ना तो, त्याला कशाला 500 स्क्वेअर फीट मध्ये राहतो आणि त्याच्यात आणखीन टॅक्सचा बोजा त्याला लावायचा. त्याच्यापेक्षा ज्यांचे बंगले आहेत, बंगले त्यांना लावू ना. बंगलेवाले देऊ शकतात, त्यांची ऐपत आहे. काय बुवा रामकृष्णारी, जिथं तुतारी असेल तिथं वाजवा तुतारी, पण ह्या 5 ह्याच्यात नाही. ही आहे म्हणून माझं बरं चाललंय. त्यामध्ये डेटा प्लॅनसह विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देणार. ज्याला टॅब म्हणतो, काही जण टॅबलेट म्हणतात, ते आम्ही देणार. कारण गरिबांच्या मुलाला टॅब देणं गरजेचं आहे. ते आपण देऊ शकतो. आपल्याला एआयची स्पर्धा करायची, एआयचं शिक्षण द्यायचं आणि म्हणून हे आपण करतोय. लाडक्या बहिणींना रोजगार सुरू करण्यासाठी ज्यांनी कोर्स केला असेल त्यांना 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज तेही आम्ही देऊ शकतो. आम्ही आता सारथीला, महाज्योतीला, बार्टीला, आरटीला, मार्टीला केलेलं आहे. आणि ह्याच्यात केंद्र सरकारची योजना आहे बँकांना की गरिबांना, मध्यमवर्गीयांना 5 लाखापर्यंत किफायतशीर दरात 4 का 5% कर्ज द्यायचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये ते 4% सहन करू, ते आपल्याला अवघड नाही. आणि 5 वर्षात त्यांनी हप्ता भरायचा, जे काही कर्ज काढलेलं असेल ते. पण हप्ता नाही भरला तर आम्ही व्याज देणार नाही. जसं शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचं व्याज भरलं तर त्याला 0% व्याज लागतं, वेळेत परतफेड केली तर. तशा पद्धतीनं काही इन्सेंटिव्ह द्यायचं, लोकांना चांगल्याही सवयी लावायच्या. सगळं मोफत नाही, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं काढायचं, ज्याच्याकडे नाही त्याला द्यायचं. हे महानगरपालिका आणि सरकार चालवण्याचं सूत्र आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यात आपल्या ट्रॅफिक समस्येवर आपल्या हडपसरमध्ये मध्ये तुम्ही पेपरला वाचलं असेल, चेतन तुपे पाटील आणि अनेक जण मला सांगत होते की दादा इथं आपल्याला काहीतरी प्रश्न सोडवावा लागेल. आता भैरवा नाल्यापासून डायरेक्ट फ्लायओव्हर काढलेला आहे पार लांबपर्यंत, त्याच्यावेळेस नुकसान होणार आहे. जसं आमचा मागच्या चुकीच्या लोकांनी चूक केली आणि तो विद्यापीठाचा पूल पाडावा लागला, 250 कोटी रुपये वाया गेले. मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं गणेश कला क्रीडामध्ये सांगितलं काय ते. आता मगरपट्ट्याचा पण पूल आपल्याला काढावा लागेल. इकडून मगरपट्ट्यात नाही यायचं, इकडून हडपसरवरून यायचं आणि इकडं जायचं का तिकडे जायचंच कळत नाही. याला कुठल्या सुपीक डोक्यात ती पूल काढलाय कोणाला माहिती. हा काय, हा 3 तिगाड काम बिगाड. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण सरकारमध्ये 3 तिगाड काम बिगाड नाही. आम्ही तिघांची रिक्षा चालली, पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसलेत आणि मागे इकडे तिकडे एकीकडं एकनाथराव बघताय, तिकडे मी बघतोय. बरोबर चाललंय, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तसं तसं ती पेळ चालली रिक्षा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अंडरपास करायचे, अमानोराच्या इथं किंवा काही तिथं एलिव्हेटर रोड करायचे, त्याच्यावर आपण मेट्रो घेणार आहे. आपण नागपूरमध्ये ते केलेलं आहे, ते काय अवघड नाही. आपण आता इकडच्याही रोडला करतोय, आपल्या युनिव्हर्सिटीच्या तिकडनं शिवाजीनगर ते हिंजवडी तिथं आपण करतोय. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हडपसरमध्ये प्रशासकीय विभाजन करावं लागेल. हडपसर, काळेपडळ, फुरसुंगी, मांजरी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती. उद्देश हाच आहे की सुरक्षित, शांत आणि नशामुक्त आपला परिसर करायचा. त्याच्यामध्ये जे नाट्यगृह स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटलांच्या नावाने उभारलंय, त्याच्यामध्ये
पुणे पूर्व भागातील कला संस्कृतीला मनोरंजनाला नवी दिशा आपण दिलेली. अजून पुढं ज्या भागात गरज असेल तिथंही आपण करू. प्रत्येक प्रभागात 4 ई-लर्निंग मॉडेल स्कूलची उभारणी करणार. केशवनगर येथे सायन्स पार्क उभारून विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाचं सक्षम, जसं मी पिंपरी चिंचवडमध्ये सायन्स पार्क उभारलं तशा पद्धतीनं आपण इथं उभारणार. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. त्याचबरोबर आम्ही स्वच्छता आरोग्याच्या सुविधांच्यावर भर देणार आणि आपल्या हडपसर कचरा प्रकल्पाचं पुनरावलोकन करून नवीन ठिकाणी कुठं स्थलांतर करता येईल की ज्याचा त्रास कुणाला होणार नाही, या पद्धतीने आम्ही काम करू. कचरा डंपिंग कमी, आरोग्य सुधारणा, परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर, ड्रेनेज समस्येवर नवीन लाईन्स आणि कायमस्वरूपी उपाययोजना, कॅनॉलवर अर्बन फॉरेस्ट, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, नाना पार्क, ज्येष्ठ नागरिकांना विनोद केंद्र, पुणे पूर्व विभागातील नागरिकांच्यासाठी आरोग्यदायी आनंदी जीवन, अशा अनेक गोष्टी. MRI, CT स्कॅन सारख्या सुविधा अल्प दरात उपलब्ध, पूर्व भागात सुसज्ज असं अत्याधुनिक हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टी. माझ्यात युवा लोकांच्या करता अत्याधुनिक क्रीडा संकुल, आधीच उभ्या असलेल्या क्रीडा संकुलांमध्ये आधुनिक क्रीडा साहित्याची उपलब्धता, भावी पिढीतील खेळाडूंच्या घडवण्यासाठी हा आमचा राष्ट्रवादीचा संकल्प राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक इतर गोष्टी आहेत. मला आता जायचं आहे. त्याच्यामध्ये बाल गुन्हेगारीमध्ये वाढ झाली, ही गंभीर सामाजिक समस्या आहे, ती आपल्याला आटोक्यात आणावी लागेल. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव झालाय, त्याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, तो आपल्याला सोडवावा लागेल. ठिकठिकाणी कचरा राडारोडा टाकण्याचे प्रकार चाललेत, ते आपल्याला थांबवावे लागतील. त्याची पर्यायी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. पार्किंगची गंभीर समस्या उभी झालेली आहे, त्याकरता आपल्याला पार्किंग वाढवावं लागेल. पाणी पुरवठा अपुरा होतोय, तो आपला नियमित दाबाने आपल्याला गरजेपुरता पाणी पुरवठा द्यावा लागेल. सांडपाणी आणि कचरा समस्या ह्या आपल्याला सोडवाव्या लागतील. नागरिकांच्या मूलभूत गरजांच्यासाठी जे झगडावं लागतं माझ्या नागरिकांना, हे आमची टीम निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला झगडावं लावून देणार नाही. स्मार्ट पदपथ नावाखाली चांगले टिकाऊ रस्ते फोडून अनावश्यक कामं केली, हे नको होतं. शहरातील विकासामध्ये नियोजनाचा आणि पारदर्शकतेचा अभाव, तो आपल्याला पूर्णपणे दूर करायचा आहे. पुण्याच्या विकासासाठी कधी मी पिंपरी चिंचवडमध्ये पण आणि पुण्यामध्ये पण भेदभाव केला नाही. आवश्यक तो निधी देण्याचा प्रयत्न केलाय. आज हे जे काही सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे, ते अपयश आपल्याला दूर करायचं आहे. आणि म्हणून दोन्ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये पुणे शहराची सूत्र आपण द्यावीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचा दमदार आणि सर्वांगीण विकास केल्याशिवाय गप्पा बसणार नाही. माझ्या नागरिकांच्या विकासाच्यासाठी आणि स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण ह्यांना महानगरपालिकेमध्ये पाठवा. शेवाळवाडी गावाला 36 कोटी रुपयाचा पाणी पुरवठा आम्ही त्या ठिकाणी मंजूर केला. 34 गावांना टॅक्स कमी करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. मी मगाशीच सांगितलं, आम्ही कामाची माणसं आहेत आणि त्या पद्धतीनं काही उमेदवारांनी तर समोरच्या देवस्थानच्या जमिनी लाटल्या आणि आता लोकांच्याकडे मतं मागतात. अरे काय राईट आहे तुम्हाला लोकांच्याकडे मतं मागायचा? तुम्ही देवस्थानच्या जमिनी लाटल्यात आणि ह्या पद्धतीनं तुम्ही मतं मागताय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, ह्या सगळ्यामध्ये आपण सुज्ञ मतदार आहात आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या सगळ्याचा साकल्याने विचार करा आणि हा विचार करून आपल्या पुण्याला जगाच्या नकाशावर पुणे पोचलंय. ते पुणे अतिशय पवार साहेबांनी पाठीमागे सारसबागेच्या सभेमध्ये सांगितलं होतं, कारभारी बदला. तुम्ही कारभारी तर बदलला. आताही मी सांगतो, माझ्या हडप सरकारांच्या साक्षीनं सांगतो, उद्याच्या 17 तारखेच्या मतदानामध्ये असं मतदान करा की 16 तारखेला मतमोजणीमध्ये कारभारी बदलला गेला पाहिजे. मी पुण्याचा कारभारी पण घेतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, माझ्या भावंडांना माझी विनंती आहे, माझ्या तरुण तरुणींना, व्यवसायधारकांना माझी विनंती आहे आणि त्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करा.
ठीक आहे ना, आता संजय शिंदेनी पाठिंबा दिलाय, महेंद्र बनकरनी, अजय नावरेनी, विठ्ठल विचारेनी, अश्विनी वाघ, अजिनाथ भोईटे, सतीश जगताप, प्रशांत भैया कापरे या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या उमेदवारांना, आपल्या उमेदवारांना दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आणि आपण मात्र कुठलाही वेगळा विचार करू नका, फक्त आता पुण्याचं गतवैभव प्राप्त करायचं एवढाच विचार करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या शब्दाला काही ना काही किंमत आपण द्या. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे, तो वादा मी त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवील ही खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हॅलो, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉक्टर शहाणे तसेच इंद्रायणी नावले आणि शीतलबाई शिंदे यांनी प्रभाग क्रमांक पार्टीला या ठिकाणी हडपसर ख्रिश्चन चर्च ने देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे सेक्रेटरी रॉबिन इवाळे यांनी या ठिकाणी पत्र दिलेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर किशोर शहाणे यांनी देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज या ठिकाणी